नमस्कार मित्रांनो, शिवसह्याद्री ग्रामीण निसर्ग पर्यटन या चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत जाईल. व पाहू शकता आता मी इथं आलो होतो बंधाऱ्यावरती, तर मला हे सापडलं आहे. हे शंख, याला गोगनगाई म्हणतात. पाहू शकता हे छोटी छोटी गोगनगाई. तर या ठिकाणी भरपूर अडकलेले आहे. या बंधाऱ्याच्या बाजूला साईडला भरपूर अडकलेले आहे. या साईडला जाताना मित्रांनो ह्या ठिकाणी एकदा तरी नक्की विजिट करा. एकदम भारी स्पॉट आहे हा. संध्याकाळच्या वेळी सनसाईट पाहण्यासाठी व फॅमिलीला घेऊन या, नक्की या. धन्यवाद मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो हे केदारेश्वर मंदिर आहे. तर ह्या ठिकाणी ही मोठी तुळस आहे, भली मोठी, पहा तुम्ही. व या ठिकाणी हा आंघोळीचा स्नानाचा घाट आहे. या ठिकाणी आम्ही आंघोळ वगैरे करायला यायचं. लोक पण आंघोळ करायला येतात. या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे. आंघोळ झाल्यावरती इथे गणपतीला लोक पाणी वगैरे घालतात. पण आता या ठिकाणी लोक मच्छी पकडायला आलेली आहे. आता श्रावण चालू आहे तरी पण मच्छी पकडतात. पाहू शकता इकडून या बाजूने. तर या ठिकाणी मित्रांनो स्वच्छतेची गरज आहे. या पायऱ्यांवरती पूर्णपणे पायऱ्यांवरती गवत वगैरे आलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ह्या पण ठिकाणी मित्रांनो पाहू शकता पिंपळाचे झाड आहे मोठे, पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता ह्या ठिकाणी मोठी मोठी झाडे आहे. बसण्यासाठी एकदम भारी स्पॉट आहे, पहा तुम्ही. आता मगाशी तुम्हाला तिकडून इकडे दाखवत होता. इकडून तो पूल पहा. इथे आता 3 पूल झालेले आहे. एक जुना पूल, एक हुतात्मा राजगुरू वाड्याकडे जाणारा पूल व एक चांडोली फाट्यावरून इकडं पाण्याच्या टाकीकडे येणारा पूल. तर पाहू शकता मित्रांनो ही एकदम जुनी तुळस आहे ह्या ठिकाणी लावलेली. पण आता इथे सध्या कोणी लक्ष देत नाही. पाहू शकता मित्रांनो ही भीमा नदी आहे. भीमा नदीला मोठा पूर आला होता. पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने मोठा पूर आला होता. पण आता धरणातून विसर्ग कमी केला आहे तरी त्यामुळे पाणी आता कमी आहे. पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता त्या बाजूला राजगुरू वाडा आहे व तो जुना पूल आहे. पुढचा आता नवीन पूल बांधलेला आहे तो राजगुरू वाड्याकडे. आणि त्याच्या पुढचा एक पूल आहे. याच्या पुढे एक पूल आहे. ह्या पुलाच्या पुढे एक पूल आहे. तो जुना पूल आहे, इंग्रज कालीन पूल आहे. तो इंग्रजांच्या वेळेस बांधला होता. व ह्या ठिकाणी राजगुरू वाडा आहे. आणि त्याच्या पुढे खाली गेल्यावरती सिद्धेश्वराचे मंदिर आहे. इथे राजगुरू वाडा आहे, पाहू शकता मित्रांनो. पहा हा राजगुरू वाडा आहे. तर मित्रांनो ह्या साईडला केदारेश्वराचं मंदिर आहे, पाहू शकता. केदारेश्वराचं मंदिर आहे ह्या साईडला. याला केटी म्हणतात. जुना बंधारा आहे एकदम. पाहू शकता मित्रांनो नदी पात्र किती मोठं आहे. पूर आला होता तर या वरच्या बाजूला पूर लागायला गेला होता, पूर्णपणे वरती पाणी. पहा इकडे चिमण्यांचा थवा उडतोय. पहा, पाहू शकता तुम्ही चिमण्यांचा थवा. पहा या चिमण्यांचा थवा, पाखरं. तर मित्रांनो पाहू शकता हे जुनं वडाचं झाड आहे. कमीत कमी 500 वर्षापूर्वीचं झाड आहे. एकदम जुनं झाड आहे. या ठिकाणी संध्याकाळच्या टायमिंगला एकदम भारी नजारा होतो. एकदम बघण्यासाठी एकदम बेस्ट आहे. पहा लाईटी पण आल्या. आता 6 वाजले आता.
केदारेश्वर मंदिरापाशी बसण्यासाठी एकदम भारी जागा आहे व चालण्यासाठी पण एकदम नयनरम्य स्पॉट आहे हा. संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी जर कोणी खेडमध्ये राहत असेल तर त्यांनी नक्की या ठिकाणी व्हिजिट करावे संध्याकाळच्या टायमिंगला. तर मित्रांनो, समोरून पाऊस येण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, ढग कसे भरून आलेत एकदम. पाहू शकता मित्रांनो, ज्यावेळेस हा पूल नव्हता ना, तर त्यावेळेस हा इकडून हा जुना रोड होता. इथून हे टू व्हीलरवाले फक्त ह्या KT वरून जात होते. म्हणजे ह्या जो तुम्हाला डॅम दिसतोय छोटासा, तिथून जात होते तिकडं. पण खूप रिस्की होतं जाण्यासाठी, पाहू शकता. पण आता एकदम दिलीप मोहिते अण्णा पाटील यांनी एकदम सुसज्ज पूल बांधलेला आहे व त्या ठिकाणी पण राजगुरू वाड्याकडे जाण्यासाठी पण एक पुलाचं काम केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर पुन्हा एकदा थवा आलेला आहे पाखरांचा, उडून गेला तिकडाला. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण वाहून गेले इथं पाण्यामुळे. लाकूड आलेलं आहे इथं पुराने, पाणी जाते या ठिकाणी, पाहू शकता. दरवाजे वगैरे खोलायला लागत होते तर खोललेले नाही, पाहू शकता. हा जुना पूल आहे मित्रांनो. तर हा म्हणजे KTचा बंधारा आहे हा. तर या बंधाऱ्यावरून पहिले टू व्हीलर वगैरे जायच्या, पण आता ह्या ठिकाणी पाहू शकता, ह्या ठिकाणी नवीन पुलाचं हे काम झालेले, त्याच्यामुळे आता सुविधा झालेल्या आहे भरपूर. पहा तुम्ही, पहा केवढा पूर आलेला आहे आता या ठिकाणी. पाणी कसं उसळ्या मारीत आहे एकदम, पाहू शकता. तर या ठिकाणी मंदिर दिसतं केदारेश्वराचं. पाहू शकता मित्रांनो, पाणी वगैरे पूर आलेला आहे, मोठा पूर आला होता मोठा या ठिकाणी. संध्याकाळच्या 5च्या टायमिंगला मित्रांनो फिरण्यासाठी एकदम भारी स्पॉट आहे हा. तुम्ही फॅमिली सकट येऊ शकता फिरण्यासाठी, फॅमिलीला घेऊन. व ह्या ठिकाणी सनसेट होतो, सनसेट पाहण्यासाठी पण भारी स्पॉट आहे हा, एकदम मस्त. पण लहान मुलांना आणता वेळेस जरा सांभाळून आणा व आणल्यावरती ह्या पुलावरती घेऊन येऊ नका इकडे. आता मित्रांनो पहा, ही लोक इथे मच्छी पकडाय बसलेली आहेत, मासे धरायला. पाहू शकता, लोक इथे मासे पकडाय बसला. आता श्रावण महिना चालू आहे तरी सुद्धा लोक मासे मटण वगैरे खातात. आता जे लोक खातात ते खाऊ द्या, पण ज्यांना श्रावण महिना पाळायचा आहे त्यांनी श्रावण महिना पाळा. हे पहा, ह्या ठिकाणी सुद्धा भरपूर लोक मच्छी वगैरे पकडायला बसतात. म्हणजे त्यांना एक मच्छी पकडण्याचा एक वेगळाच आनंद येतो, त्यामुळे ते मच्छी पकडतात आपले गळ टाकून. पाहू शकता मित्रांनो, लोक फॅमिली सकट इथे फिरायला येत आहे. मित्रांनो एकदम भारी आहे. तर पहा मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. पहा हे पाणी कसं इथं उकळ्या खाते, पाहू शकता मित्रांनो, किती जबरदस्त पाणी खाली पडत आहे. पहा हे पाणी एकदम उकळ्या बघते, खोल पण आहे भरपूर.